हा संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात मॅच क्रमांक 28 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। इथून पुढची कामगिरी दोन्ही संघांना फार महत्त्वाची आहे। आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत। अलीकडचं क्रिकेट आहे की ब्रँडेड बॅट्स प्रत्येक कंपनीच्या, आता जर आपण पाहिलं तर MS मयूर स्पोर्ट्स ची अजून एक ब्रँडेड बॅट आपण पाहिली आहे। या अगोदर ती साई स्पोर्ट्स बघितलाय, गेम चेंजर बघितलाय, युनिक परांडा देखील बघितलाय, चॅम्पियन बघितलेत। म्हणजे प्रत्येक बॅट PS स्पोर्ट्स बघितलाय, संस्कार आहे, SS ब्लास्टर आहे, या सर्व ब्रँडेड बॅट्स इथे मैदानामध्ये आपण प्रत्येक खेळाडूंमध्ये TR पण आहे। म्हणजे या सगळे ब्रँडेड आहेत, अशी कुठलीही नकली कंपनी नाहीये नाही का। आणि प्रत्येकाचा ब्रँड आपण या मैदानामध्ये प्रत्येक टीमकडे प्रत्येक खेळाडूंकडे पाहिलेला आहे। संघामध्ये 13 ते 14 खेळाडू आहेत आणि प्रत्येक संघामध्ये कमीत कमी 16 ते 17 बॅटी आहेत। प्रत्येक कंपनीची एक बॅट। हॅलो हॅलो 2004च्या दौऱ्यामध्ये भारताचा संघ पाकिस्तानला गेला होता आणि त्यावेळेस एका खेळाडूने अशी आयडिया टाकली की म्हटलं सगळ्यांच्या सगळ्या बॅट ग्राउंडवरती तुम्ही ठेवायच्यात अशा एका रेषेमध्ये मांडून। किती बॅट असतील बरं त्यावेळेस भारतीय संघाकडे? त्याने सांगितलं सगळ्या तुमच्याकडे जेवढ्या 2-2, 4-4 बॅट्स असतील ना काय, तर सगळ्या ग्राउंडवरती असं एका समोर एक मांडून ठेवा, जशा इथे मांडलेले आहेत। काही संघांकडे बॅट तुम्ही म्हणाले की 17-18 बॅट असतात, एका संघाकडे असतात, ते जास्त असतील कदाचित। आणि जर एखाद्या खेळाडूच्या सगळ्या खेळाडूंच्या 4 व्हीलरच्या डिकीतल्या बॅट जर गोळा केल्या तर भरपूर होतील। पहिल्याच चेंडूवरती शानदार फटका आणि 4 धावा इथे भावेश कडून येणार आहेत। चांगला फटका, स्क्वेअर कट होता आणि परफेक्ट आपण पाहिलं कोपर त्याने रेषेत आणला आणि बघा किती सुंदर फटका होता। व्हेरी कंट्रोल शॉट, पॉइंट आणि बॅकफुट पॉइंटच्या मध्ये बरोबर आणि 4 धावा। स्क्वेअर कट, प्रमाणित स्क्वेअर कट बघायला मिळाला, 4 धावा इथे। प्रणव लोखंडे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे। पुन्हा एकदा चेंडू इथे डावेशीच्या बाहेर आणि पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला। आणि मगाशी जो प्रश्न आपण उपस्थित केलात की भारतीय संघाकडे नक्की किती बॅट्स होत्या, त्याचं उत्तर अजूनही पेंडिंग आहे। त्या उत्तराकडे देखील आपण वळणार आहोत। नरेश डोमेसरांकडे या गोष्टीची संपूर्ण माहिती आहे आणि त्याचमुळे तो प्रश्न इथे उपस्थित केला जातोय। हा चेंडू अलॉंग द कार्पेट शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय, सिंगल मिळते आणि लगेच धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 6। पुढचा प्रश्नाचं उत्तर जरूर देऊ आपण प्रश्नाचं उत्तर आहे। तर ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये भारतीय संघांनी सगळ्या खेळाडूंनी आपल्या बॅट काढल्या आणि ग्राउंड मध्ये मांडल्या तर त्या 120 भरल्या। 120 बॅट एका टीम कडे असतात। हो 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 हो, हातोडा अगदी कडक कडक शॉट। माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन षटकार। सुरेख असा फटका इथे खेळून काढला आणि त्या दरम्यान आलेल्या 6 धावा, फार दूरवरचा फटका आहे आणि रोहन यांच्या बॅट मधून आलेला षटकार आहे। एक उंच पुरा मजबूत देहयष्टीचा हा बॅटर, बाहुबली बॅटर आहे आणि बाहुबलीच्या बॅट मधून कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब त्याने पटकावला आणि काल वैयक्तिक 50 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या तो इन फॉर्म बॅटर। पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार। काल जिथे बॅटिंग थांबली आज तिथून सुरुवात केली आहे असं चित्र कुठेतरी दिसतंय। धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या होते ती 12। पुढे आपला प्रवेश सुरू ठेवायचा असेल तर दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे। चेंडू आकाशामध्ये आणि कॅच होईल वाईडिश मिड ऑफ, क्षेत्ररक्षक खाली। रोहन इथे बाद होणार आहे, कालचा मॅन ऑफ द मॅच। आज मात्र फक्त 6 धावसंख्येवरती दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झालाय।
पहिल्याच षटकामध्ये यश. रोहन खर तर पहिला षटकार आला होता आणि आपण बघितलंय इथे पहा यष्टीरक्षकाची भूमिका किती महत्वाची होती विकेट काढायला. गोलंदाज चेंडू टाकत होता त्यावेळेस त्याने त्याला हात केला की तू ऑफस्टंपच्या बाहेर टाक आणि आपण पाहिलं तिथे योग्य टप्पा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न वरची कड आणि वाईडिश मिड ऑफच्या हातामध्ये हा झेल. यष्टीरक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आपण अनेक वेळा बघितलेले तेंडुलकर गोलंदाजी करत असताना धोनीने त्याला सांगितलं की वाईड टाक. वाईड टाकलं त्याने लगेच स्टंपिंग केला. रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत असताना देखील बऱ्याच वेळा बघायला मिळालं. कुलदीप यादव गोलंदाजी कुलदीपने काही उदाहरणं सांगितले धोनीची की धोनी सांगतो की इकडे बाहेर बाहेर टाक बाहेर बाहेर टाक. ज्यावेळेस आपण आतमध्ये टाकतो त्यावेळेस अक्षरशः धोनी शिव्या देतो तिथे कोण तुझी गर्लफ्रेंड आहे का इकडे टाक. आणि मग ज्यावेळेस एखादा बाहेर टाकल्यानंतर यश मिळतं आणि मग सांगतो की तुला सांगत होतो की इथेच टाक म्हणून. तर इथे सुद्धा यष्टीरक्षकाची भूमिका अत्यंत परिणामकारक बघायला मिळाली आणि तिथेच रोहनचा बळी मिळवणं शक्य झालं. 12 वरती पहिला फलंदाज बाद झालेला आहे गुरुजी तालीम टायटन्सचा. गुरुजी तालीम मंडळ फलंदाजी करताना मैदानामध्ये दोन्ही संघांसाठी या सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. इथे क्लीन बोल्ड आणि पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या विकेट इथे पडणार आहे. 2 गडी बाद 12 गुरुजी तालीम टायटन्स. इथे आपण पाहू शकतो मॅच मध्ये खेळण्याचा आनंद इथे स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 12 आणि 12 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बाद होतोय. बघा एक्सप्रेशन किती महत्वाचे आहेत. वेगात बॅट फिरवली परंतु तिथे चेंडू बॅट वरती आला नाही. काही वेळेस विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज अतिउत्साही होतात परंतु इथे विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचे हावभाव इथे स्पष्टपणे दिसून आले. काय सांगायचं तेच सांगायचं होतं मला की बाद झाल्यानंतर फलंदाज खुश होता आणि विकेट मिळवल्यावरती गोलंदाज नाखुश होता. 50 वर्षावरील खेळाडू मैदानामध्ये खेळतात. खूप जोरदार फटका मारायचा त्यांनी प्रयत्न केला मात्र बॅट वर राहिली चेंडू खाली पडला आणि तसाच यष्ट्यांवरती आदळला. गोलंदाजाला विकेट नव्हती अशी परिस्थिती झाली होती ज्यावेळेस अनिल कुंबळेने 9 विकेट काढल्या होत्या आणि इतर जे गोलंदाज आहेत ना दुसऱ्या षटकाला आल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपल्याला विकेट नकोय ते बाहेर 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 चेंडू टाकायचे. पण अखेर अनिल कुंबळेला 10वी विकेट मिळाली आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे पाकिस्तान विरुद्ध ही कामगिरी केलेली अनिल कुंबळे यांनी. भारताविरुद्ध सुद्धा एका गोलंदाजाने 10 विकेट घेतलं एका डावात. न्यूझीलंडचा पटेल तर इथे चांगला फटका 4 धावा मिळत आहेत आणि चौकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. इथे 2 बाद 16 षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. ग्लान्स केला चेंडू मधल्या यष्टीवरती होता थोडासा शफल झाला आणि उडवला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अलगद उडवला. टायमिंग मिळालं तिथे पोझिशन चांगली राहिली फटका चांगला आला आणि धावा मिळाल्या 4. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये एवढा सुरू झालेले 2 बाद 16 गुरुजी तालीम टायटन्स. परत एकदा तिथे झेल होईल आणि तिसरा फलंदाज बाद. 16 वरती 3 गुरुजी तालीम टायटन्स 22 बाद. आघाडीचे बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद झालेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गुरुजी तालीम टायटन्स हा संघ काहीसा अडचणीत येतोय. 22 बाद झाला आणि एक मोठा धक्का नक्कीच या संघाला बसतोय. वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती अप्रतिम अशी गोलंदाजी तन्मय यांची. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू आतमध्ये वळवला आणि जे फिल्डर सेट केला होता आणि त्याच्या अगदी हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि 22 सारखा एक मातब्बर बॅटर
इथे त्या जाळ्यामध्ये अडकला जातोय. विकेटचं पतन आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन. यस, इथे आपल्याला पाहायला मिळते पट थोपटून ते सेलिब्रेशन इथे केलं जात आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. त्यावरती देखील काहीसं विश्लेषण नरेश सर. नाही, निश्चित फलंदाज अर्थात क्रिकेटची परंपरा जुनी असली तरी इतर खेळांमध्ये सुद्धा सॉलिड सेलिब्रेशन केलं जातं. विशेष करून फुटबॉलमध्ये आपण बघतो आणि बरेचसे फुटबॉलचे सेलिब्रेशन क्रिकेटमध्ये सुद्धा यायला लागले. क्रिकेटपटू फुटबॉल पटूंचं अनुकरण करतायत. काही अनोखी सेलिब्रेशन देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः विकेट जर मिळाली नाही तर हरभजनचं एक वेगळं सेलिब्रेशन असतं. विकेट मिळाल्यानंतर वेगळं सेलिब्रेशन असतं. यस 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 यस, इथे इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार इथे मिळणार आहे. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. काहीसा लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये ढकललाय आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न काहीसा अपुरा ठरतो आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. आलेल्या पहिल्या चेंडूवरती इथे कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाही, परंतु लगेच पुढच्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या 20. हा चेंडू देखील सरळ बॅटचा वापर. बॉल जाईल डीप लॉंग ऑनच्या दिशेने आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 21 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. सुशांत आणि त्याचबरोबर रणवीर ही जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत 21 3 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. खेळाडूंना विनंती आहे की सेफ्टी गार्ड आपण शक्यतो पॅव्हेलियन मधूनच परिधान करून या. मैदानामध्ये कुणी गार्ड बदलू नका. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलक आहे कारण एकच आहे. आपण बघतो ना, लेदर बॉल क्रिकेट खेळायचं असेल तुम्हाला तर सेफ्टी गार्ड, पॅड, थाय पॅड, हेल्मेट, ग्लोव्ज हे सगळं तुम्हाला पॅव्हेलियन मधूनच परिधान करून यावं लागतं. का तिथे असं असतं की एखाद्या खेळाडू मैदानामध्ये गेल्यावर पॅड बदलतो? कधी आपल्याला फक्त एक सेफ्टी गार्ड परिधान करायचं, तेवढंच घ्यायचं आणि जायचं मैदानामध्ये. त्यामुळे ते मैदानामध्ये काही असं बदलायच्या भानगडीत पडू नका. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. गुरुजी तालीम टायटनच्या फलकावरती धावा दिसतायत 11च्या सरासरीनं. मात्र 3 फलंदाज त्यांनी पहिल्या 2 षटकांमध्येच गमावलेले आहेत. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा प्रणव लोखंडे यांना आमंत्रित केलं जात आहे. आणि सर मागाचा विषय इथे राहिला की सेलिब्रेशन, यावरती आपण चर्चा इथे सुरू ठेवतोय. तुम्हाला सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशन माहित असेल. अनेक खेळाडूंनी त्याचा रिव्हेंजचे व्हिडिओ देखील आता मार्केटमध्ये आहेत खूप. तुम्ही कार्ट्रेलला बघितलं होतं, त्याचं एक वेगळं सेलिब्रेशन असतं. एक शोएब अख्तरचं सेलिब्रेशन तुम्ही बघितलं असेल. तो असा पंख फैलावत धावत जातो असा मस्तपैकी झिकझॅक मोशनमध्ये. तर त्याला विचारलं होतं एकदा की तुझ्या सेलिब्रेशनचं काय गमक आहे, असं सेलिब्रेशन का करतो? तो म्हणाला की मी ज्या आमचं शहर होतं तिथून रावळपिंडी जवळ लांब आहे अंतर, एक 5-6 किलोमीटरचं. आणि आम्ही लहानपणी पायी जायचो शाळेमध्ये. आणि त्यावेळेस विमानं आमच्या वरून जायची आणि विमानं वरून गेलं की आम्ही विमानाबरोबर असं हात फैलावून त्या टेकडीहून खाली पळत जायचो रस्त्याने. आणि मग ज्या वेळेस विकेट मिळाल्यानंतर मी तसंच पळायला लागलो आणि ते एक युनिक सेलिब्रेशन झालं. तर असे स्टोरी सुद्धा आहेत काही खेळाडूंच्या सेलिब्रेशनच्या. 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. रणवीर आणि सुशांत या दोघांना आपण बघतोय. इरफान पठाणचं एक वेगळं सेलिब्रेशन आहे. तो एक हात असा वरती करत मस्तपैकी भांगडा करत जातो. यस, चांगला चांगला फटका आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू. 1 धाव इथून येणार आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा लाभदायी आहे, शुभदायी आहे. 1 पाहिजे होती तिथे 2 मिळाल्या धाव फलकावरती.
25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या जातील. गुरुजी तालीम टायटन्स. दोन्ही संघांची गटातली परिस्थिती अशी आहे की दोन्ही संघांना मॅच जिंकण्याची आवश्यकता आहे. गुरुजी तालीम मंडळाने एकही सामना गमावलेला नाहीये. या चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, 4 रन. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, कॅच रनआउट काढा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते आणि फार इथे चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाते. एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. जी पडझड होत होती ती सावरली आहे आणि ती सावरत असताना धावा देखील बनवल्या जात आहेत. तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय आणि त्यानंतर चेंडू केलाय थर्ड मॅन रिजन मध्ये, सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. चौकार इथे मिळतोय. सेलिब्रेशनची चर्चा सुरू होती. मला आत्ता क्लिक झालं की एक हटके सेलिब्रेशन आहे एका व्यक्तीचं, की विकेट मिळाल्यानंतर ती व्यक्ती कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने असे दोन्ही हात वर करणार आणि मस्तपैकी फ्लाइंग किस देणार. एक जबरदस्त सेलिब्रेशन आहे आणि ती व्यक्ती माझ्या शेजारी बसलेली आहे, शैलेश निवंगुणे सर. हटके सेलिब्रेशन. यास इथे आतली कड घेतली जाईल बॅटची आणि चेंडू थर्ड मॅनला पोहोचेल. 1 धाव इथे धाव फलकावरती आहेत. पण सर त्या सेलिब्रेशनच्या मागे काही स्टोरी नाहीये. 40 वर्षापुढे ज्या वेळेस क्रिकेट चालू झालं, ज्यावेळेस 40+ क्रिकेट जे एन्जॉय करणारं क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने ते सेलिब्रेशन म्हणजे एक एन्जॉय. पण तो फ्लाइंग किस कोणासाठी असतो? कदाचित घरचे मॅच बघत असतील त्यांच्यासाठी देखील असू शकतो. वाईट चेंडू इथे असणार आहे. आम्हाला ते जाणून घ्यायचं, क्युरिओसिटी आहे आम्हाला की तो फ्लाइंग किस नक्की कोणासाठी असतो. हा नक्कीच. जे काही प्रेक्षक वर्ग आणि जे काही माझे फॅन आहेत त्या फॅनसाठी ती फ्लाइंग किस असतात. आणि असं सेलिब्रेशन म्हणजे आता तुम्ही मैदानामध्ये आपण पाहिलं तर काही पट थोपटून करतात, काही मोबाईलचा सिग्नल करतात, काही मैदानामध्ये अख्ख्या मैदानामध्ये ज्याप्रमाणे आपण शोएब अख्तर यांचं सेलिब्रेशन पाहिलं, त्याचबरोबर इम्रान ताहिर अख्ख्या मैदानामध्ये जे सेलिब्रेशन राऊंड मारून करतात त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या इथे होतीये 36 3 गड्यांच्या मोबदल्यात. गुरुजी तालीम टायटन्स 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप कॉम्प्लेक्स परिस्थिती आहे या गटामध्ये, त्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकूया. गुरुजी तालीम टायटन्सनं एकही मॅच गमावलेली नाहीये. 1 मॅच त्याने जिंकलेली आहे तर 1 मॅचचा रिझल्ट नाही, त्यामुळे 3 गुण त्यांच्याकडे दिसत आहेत. ही मॅच जर त्यांनी जिंकली तर डेफिनेटली सुपर 8 मध्ये गुरुजी तालीम टायटन्स जाऊ शकेल. मात्र ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी डू ऑर डाय आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की तशीच परिस्थिती नुमवी स्टॅलियन्सची आहे. त्यांनी 1 सामना जिंकला, 1 सामना गमावलाय. हा सामना त्यांना जिंकताना नेट रन रेट कडे थोडासा ध्यान द्यावं लागणार आहे. अधिक धावगती त्यांना उंचवावी लागेल, कारण या गटामध्ये तुळशीबाग टस्कर देखील त्यांच्या शर्यतीत आहे. त्यांचे 2 गुण आहेत, मात्र त्यांचा सध्याचा नेट रन रेट -0.308 आहे. आणि त्यामुळं इथे एक ॲडव्हान्टेज जरूर आहे नेट रन रेटचं. मात्र ही मॅच जिंकताना नुमवी स्टॅलियन्सला अधिक धावगती राखावी लागेल, सरस धावगती राखावी लागेल. ते सुद्धा सुपर 8 मध्ये येऊ शकतात. त्यामुळं एक जबरदस्त मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जवळपास हा सामना डू ऑर डाय, कारण हरल्यानंतर जो संघ पराभूत होणार आहे तो डेफिनेटली स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. जो संघ जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये जाण्याचे चान्सेस अर्थातच गुरुजी तालीम टायटन्स संघाचे जास्त आहेत. पण जिंकल्यानंतर सरळ धावगती राखली तर नुमवी स्टॅलियन सुद्धा येऊ शकतात.
37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये आपण या मॅचला बघतोय. रणवीर धावसंख्येमध्ये देखील इथे हलकीशी वाढ करण्याचा प्रयत्न सुशांत आणि रणवीर या जोडीने आतापर्यंत डावाला सावरलंय. 38 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि मगाशी ज्या पद्धतीने आपण पाहिलं ती पडझड होत होती, ती पडझड इथे सावरली जाते. पुन्हा एकदा एका हातामध्ये चेंडू अडवलाय. वन अँड पिकअप. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ते 39. सर मगाशी जो आपण संपूर्ण टीमचा जो स्कोर कार्ड बघितला, पॉइंट टेबल बघितला, त्यामध्ये 1 पॉइंट त्याविषयीचं विश्लेषण संपूर्ण खेळाडूंना तुम्ही दिलं तर फार बरं होईल. तो 1 पॉइंट कशाबद्दल त्यांना देण्यात आला आणि कशाबद्दल त्यांचा 1 पॉइंट हा कमी करण्यात आला? गुरुजी तालीम टायटन संघाला त्याचा फायदा झालेला आहे, कारण त्यांची मॅच अगदी पहिलीच मॅच या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. ती सूर्योदय रायझर संघाविरुद्ध त्यांनी मॅच गमावली होती. मात्र एक खेळाडू जो आपल्या स्पर्धेच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही असा खेळाडू त्यांनी खेळवला आणि त्यामुळं त्या संघाला मिळालेला विजय त्यांचा काढून घेण्यात आला आणि मग दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून देण्यात आला. जास्त मोठा अन्याय आपण सूर्योदय रायझर संघावरही केला नाही आणि जास्त मोठा फायदा इथं दिला नाही. पण एक कठोर निर्णय आहेत. एखादी स्पर्धा यशस्वी करायची म्हटलं, एखादा उपक्रम यशस्वी करायचा म्हटलं तर निर्णय कठोर घ्यावे लागतात आणि मी त्यासाठी निश्चित आदरणीय पुनीत दादा बालन सरांना मनापासून धन्यवाद देईल. एक चांगली स्पर्धा होत असताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. संतोष शहा सरांचं मनापासून कौतुक करेल की त्यांनी इथे जे कठोर निर्णय घेतलेले आहेत आणि आमची जी स्क्रुनिटी टीम आहे जी पडताळणी करताय त्या सगळ्या सदस्यांचं मनापासून आम्ही कौतुक करू. त्यामुळे स्पर्धा एका योग्य दिशेने पुढे जाते. कोणत्याही संघावरती अन्याय होत नाही किंवा कोणत्याही खेळाडूमध्ये अन्यायाची भावना तयार होत नाही आणि स्पर्धेचा उद्देश तोच आहे. आपण एकत्र येतोय, फ्रेंडशिप आपल्याला डेव्हलप करायची आहे, जिव्हाळा निर्माण करायचा आहे, प्रेम निर्माण करायचं आहे. त्यामुळे कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे आणि तोच फायदा इथे आपल्याला होताना दिसतोय गुरुजी तालीम टायटन संघाला. पण बघूया पुढे जात असताना अजूनही बरेचशी वळणं येणार आहेत आणि या गोष्टीचा फायदा त्यांना होईल की नाही होणार. अर्थात 1 गुणाचा फायदा झालेलाच आहे, पण पुढे जात असताना देखील त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. हा नक्कीच ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात आणि ग्रुपमध्ये कशा पद्धतीने कुठल्या टीम सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे याचं विश्लेषण देखील इथे केलं गेलं आणि ते फार महत्त्वाचं आहे. कठोर निर्णय हे किती महत्त्वाचे असतात. तुम्ही शिवचरित्रामध्ये जर बघितलं ना तर छत्रपती शिवरायांनी असे आपल्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतलेले आहेत. थोडा वेळ विषय आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अफजल खानाचा वध करत असताना संभाजी कावजे छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक होते. विशेष म्हणजे अफजल खानाच्या भोयांचे पाय कापून अफजल खानाचं शिर धडावेगळं करून तो राजमाता जिजाऊंकडे पाठवणारे संभाजी कावजे होते. पण अफजल खान ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला परंतु शाहिस्ते खान स्वराज्यामध्ये आला त्यावेळेस याच संभाजी कावजेंचा मित्र सरदार होता घोलप, तो अफजल खानाला ते शाहिस्ते खानाला मदत करत होता आणि शिवरायांनी सांगितलं संभाजी कावजेला की तू त्याला सांग, त्याला मदत त्याला शाहिस्ते खानाला सोडून द्यायला सांग. मात्र त्यांनी तसं केलं नाही. उलट संभाजी कावजे शाहिस्ते खानाला सामील झाले, त्याच्याकडून जहागिरी मिळवली चाकण जवळ मरकळ गावची आणि मग शिवाजी राजांनी असा निर्णय घेतला शाहिस्ते खानाला पाठवल्यानंतर म्हणजे तो पळून गेल्यानंतर प्रतापराव गुजर यांना संभाजी कावजीवरती पाठवलं आणि त्या युद्धामध्ये संभाजी कावजीचा वध झाला. अगदी जवळचा सहकारी सोडून गेला, सुट्टी नाही.
कठोर निर्णय घेतला लगेचच, कारण तो जर जास्त काळ जिवंत राहिला असता तर शिवरायांच्या अत्यंत जवळचा होता तो, त्याला खूप अंतर्गत गोष्टी माहीत होत्या आणि त्यामुळंच तो स्वराज्याला घातक ठरला असता. कठोर निर्णय हे अतिशय महत्त्वाचे असतात. आमचे प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात आणि या प्रेक्षकांनी खरं तर या स्पर्धेला उंची निर्माण करून दिलेली आहे. आज आपल्या व्यवसायामध्ये आपल्या जॉबमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे सगळे काम करणारी माणसं आहेत, मात्र आपलं मंडळ ज्यावेळेस मैदानामध्ये खेळतंय, मंडळाचे कार्यकर्ते म्हणून मंडळाचा अभिमान सगळ्यांना असतो आणि म्हणून सगळी कामं बाजूला ठेवून मॅच बघण्यासाठी, टीमला सपोर्ट करण्यासाठी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, मार्गदर्शक आज इथे उपस्थित आहेत. एकोणपन्नास धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि बघतो आपण चेंडूला उचलले आकाशामध्ये, उंच फटका सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिलेला आहे. नवीन षटक सुरू झालंय, याबरोबरच चेंडू जमिनीच्या समांतर जाणार आहे. मिड विकेटला 1 धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुशांत आणि रणवीर यांना आपण मैदानामध्ये बघतोय. बापू गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो हो हो, काय शॉट आहे, सुंदर फटका, जबरदस्त क्रिएशन, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. ठोक डाला, षटकार ठोक डाला. काय फटका इथे डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू मिळाला आणि लगेच त्यावरती केलेला प्रहार, मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ठोकलेला हा षटकार. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. नवीन का जुना आलाय बॉल. भरपूर चेंडू हरवलेत. मैदानाच्या जर आजूबाजूने चक्कर मारले ना तर कमीत कमी पोतभर चेंडू मिळतील, कारण गेलेला चेंडू परत आला नाही, कारण एवढ्या लांबवरती षटकार गेलेत की इथे शोधायला जाणं देखील अवघड आहे. 6 धावेने इथे धावसंख्यामध्ये. बघा इथे समालोचन कक्षामध्ये खूप छान जुन्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. भारत पाकिस्तान मधील मॅच मध्ये विविध कंपन्यांच्या बॅट हे आमच्यासाठी व नवीन खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी कमेंट आपल्यापर्यंत कमलेश कामटे यांच्याकडून मिळते आहे. धन्यवाद. नरेश ढोमे सरांच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आणि त्यांच्या वतीने देखील मी तुमचं मनपूर्वक असे आभार व्यक्त करीन. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. धावसंख्या 60 धावा झाल्यात आणि षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं प्रगतीपथावरती आहे. सुशांत, एक षटकार, पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न होता सुशांतचा. धावफलकावरती आपण बघतोय धावा गुरुजी तालीम टायटन 61 वरती पोहोचताय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये ही मॅच आपण बघतोय. सुरुवातीला विकेट पडल्या होत्या शैलेश सर आणि त्यामुळे थोडासा बॅकफूट वरती होता गुरुजी तालीम टायटन्स, मात्र त्यानंतर सुशांत आणि रणवीर या दोघांनी देखील वाईट चेंडू इथे येतोय. दोघांनी चांगली फलंदाजी केली. 9 चेंडूमध्ये 15. सुशांतचा एक मागचा षटकार आपण पाहिला. रणवीरनं त्या अगोदर षटकार चौकारांच्या फैरी निर्माण केल्यात आणि गुरुजी तालीम टायटन संघाला एक मोठी उभारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 62 वरती 3 षटक क्रमांक 5व्या मैदानामध्ये. हो हो, सुंदर सुंदर लाजवाब फटका, हवाई फायर, माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन, शानदार षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा. काय फटका इथे सजवला जातोय. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला आणि मगाशीच मी या गोष्टीची चर्चा केली की एवढ्या दूरवरती षटकार जात आहेत की त्याला शोधायला जाणं फार अवघड आहे. काय फटका आहे, अगदी दूरवरचा लांबवरचा फटका आहे आणि कॅमेरामनचं त्या बाबतीत कौतुक करावं लागेल.
शेवटच्या क्षणापर्यंत तो चेंडू जोपर्यंत जमिनीवरती आदळत नाही तोपर्यंत बघा किती वेगवान तो फॉलो केला जातोय. काय षटकारबाजी या षटकामध्ये झाली आहे. बापू यांचं काहीसं महागडं षटक काहीसं नाही म्हणता येणार. लास्ट ओव्हर आपण पाहतोय कशा प्रकारे इथे फटकेबाजी केली जाते, कशा प्रकारे इथे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं जातंय. धावसंख्या होते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68. 13.60 हा विजय नुमवी संघाला देखील तितकाच गरजेचा आहे जितका गुरुजी तालीम टायटन्स या संघाला देखील गरजेचा आहे. जबरदस्त फलंदाजी मागच्या षटकामध्ये गुरुजी तालीम टायटन्स पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आलेले आहेत. 68 वरती 3. यस यस फाईन स्नेक फाईन 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 लेगला चेंडू जाईल. खूप फाईन खेळलेला हा फटका, गतीचा वापर करण्यात आला, कड आतली लागली मात्र 4 धावा मिळाल्यात. तर बॅटच्या कुठल्याही अँगलला चेंडू लागला तरी हरकत नाही, परंतु धावा येणं गरजेचं आहे. विजय संपादन करण्यासाठी तुम्हाला जिथून मिळतील तिथून धावा घेणं फार गरजेचं आहे. कारण धावसंख्येचा वेग इथे मात्र आता कुठल्याही प्रकारचा कमी नाहीये. जो आघाडीचा गोलंदाज आहे तन्मय, या तन्मय याच्यावरती इथे आक्रमण चढवलं जात आहे. तन्मय देशपांडे पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात प्रणव लोखंडे त्या ठिकाणी चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 73. 6वं षटक सुरू आहे. सर 100 पार धावसंख्या इथे वाटचाल करायला सुरुवात झाली आहे. निश्चित सुरुवात थोडीशी अवघड होती. संघर्षातून तावून सुलाखून निघावं लागलं. 3 विकेट खूप लवकर गेल्या मात्र रणवीर आणि सुशांतची ही जोडी जमलेली आहे. काय जबरदस्त जोडी, मोठी भागीदारी दोघांकडून इथे उभे राहते. सेट होते 73 वरती 3 धावा धावफलकावरती आपण बघतोय. उजव्याच्या बाहेर इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि झेल होणार आहे. 4था फलंदाज इथे बाद. थँक्यू. 25 चेंडू मध्ये 57 धावांची भागीदारी होती मात्र खंडित होते. उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू पुन्हा एकदा लांब होता शरीरापासून. यानंतरचा सामना रमणबाग फायटर्स विरुद्ध तुळशीबाग टस्कर्स. आजच्या दिवसभरातला 6वा सामना मैदानामध्ये होणार आहे. तुळशीबाग टस्कर्स विरुद्ध रमणबाग फायटर्स. दोन्ही संघांना विनंती आहे आपण आपले प्लेइंग 11 ताबडतोब या ठिकाणी सुपूर्द करा आणि इनिंग संपल्याबरोबर आपण टॉस साठी उपस्थित राहा. प्लेइंग 11 द्या. इनिंग संपल्याबरोबर टॉस साठी उपस्थित राहा आणि टॉस झाल्यानंतर लगेच व्हेरिफिकेशन करा. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सुशील यांना आमंत्रित केलं जात आहे. एक चांगली पार्टनरशिप तन्मय याने इथे ब्रेक केली आहे. एक विकेट इथे प्राप्त केली. ज्या बॅटरच्या बॅट मधून धावा येत होत्या त्याला बाद करण्यामध्ये यश मिळतंय. तन्मय देशपांडे आतापर्यंत 10 चेंडू हाताळत आहेत आणि 15 धावा खर्च करत असताना 2 बॅटर देखील त्यांनी बाद केलेत. हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ इथे अशा वेळेस दुर्घटना घडू शकते त्यामुळे दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांना कॉल द्या. चेंडू जाईल दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावेंसाठी चौकार. झेल सुटतोय. 2 क्षेत्ररक्षकांची धडक होता होता राहिलेली आहे. दोघांनी शेवटच्या क्षणी एकमेकांना बघितलंय आणि त्यानंतर चेंडूवरती नजर दोघांची सुटली आणि तिथे झेल सुटलेला आहे. 77 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू. एलिव्हेशन जास्त. क्षेत्ररक्षक खाली. ओ हो झेल सुटेल. पुन्हा ड्रॉप होईल. कॅच. भरपूर कॅचेस इथे सुटत आहेत. ज्या पद्धतीचा फलंदाजी सेट झाली. 3 फलंदाज लवकर बाद झाले तर 4थ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी उभी राहिली. परंतु
6व्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर अधिक आक्रमकतेनं इथे फलंदाजी करायला सुरुवात झाली. 2 वेळा चेंडू आकाशामध्ये आणि दोन्ही वेळा सीमारेषेवरती कॅच सुटलेला आहे. सोपा कॅच होता, सुटतोय. 6 षटकाचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. धावसंख्या होते ती 79 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र नुमवी स्टॅलियन हा संघ काहीसा चर्चा करतोय, कारण इथे धावा खर्च झाल्यात आणि त्यामुळे इथे चर्चा करायला थोडासा अवधी लागतोय. 13.17च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जात आहेत आणि त्याचमुळे इथे धावा बनवण्याचा जो वेग आहे तो वेग देखील इथे फार महत्वाचा आहे. 79 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा बनवल्या जातील. मगाशी देखील सरांशी आमची चर्चा सुरू होती की 100 पार इथे धावसंख्या घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु तो प्रयत्न इथे यशस्वी होईल का? शेवटचे 12 चेंडू इथे निर्णायक आहेत. षटक क्रमांक 7 ला सुरुवात. योगेश कालच्या दिवसातील लेजंड हिरो इथे देखील प्रयत्न चांगला केला, परंतु तो प्रयत्न फसतोय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती एक खणखणी चौकार. 4 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. झेल पुन्हा एकदा सुटतोय. इथे प्रयत्नपूर्वक झेल पकडायचा होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाही होता, मात्र हातामध्ये घेऊ शकला नाही. 4 धावा इथे मिळत आहेत. गुरुजी तालीम टायटन संघ वेगात सुसाट सुटतोय. 3 कॅचेस ड्रॉप होत आहेत मागच्या काही चेंडूंमध्ये. क्षेत्ररक्षकांकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील या मॅच मध्ये नुमवी स्टॅलियन्सला. धावफलक 83. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकामध्ये सुशांत आणि सुशील ही जोडी मैदानामध्ये. योगेश गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज भरपूर प्रयत्न करतायत, चेंडू हवेमध्ये खेळायला भाग पाडतायत, मात्र क्षेत्ररक्षकांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ओव्हरटेकन. सुंदर कॅच. झेल होईल. 5वा फलंदाज बाद. गुरुजी तालीम टायटन्सला बसला 5वा धक्का. 83 धावा. आता मैदान गाजवू असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. यस, ज्या विकेट कडे इथे नुमवी स्टॅलियन या संघाचं लक्ष होतं ती विकेट इथे प्राप्त केली जाते. सुशांतला इथे शांत करण्यामध्ये योगेश यांना देखील यश मिळते. बघा, योगेश कालच्या दिवसातील 50+ हिरो, ज्याने काल अप्रतिम अशी बॅटिंग केली आणि ज्यांच्या माध्यमातून 50 वर्षापुढील खेळाडूंमधलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. ते गोलंदाजी मार्कवरती आले आणि त्यांनी करून दाखवलं. एक सेट बॅटर आपल्या गोलंदाजीमध्ये अडकवला आणि सुशांतला इथे डगआउटच्या दिशेने धाडण्यामध्ये त्यांना यश मिळतंय. बघा ते एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचा आनंद की या वयामध्ये देखील मी बॅटिंग करू शकतो हे मी काल दाखवलंय आणि आज मी गोलंदाजी करतोय हे देखील दाखवतात आपल्याला. इथे काहीशी जरूर या वयात सुद्धा ते शिकार करू शकतात. निष्णात शिकाराला सुद्धा मार्गदर्शन करतील. बघा पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. डॉट. सुंदर गोलंदाजी योगेश यांच्याकडून. काल अर्धशतक बॅट मधून, आज विकेट गोलंदाजी मधून. अष्टपैलू गुणवत्ता योगेश यांच्याकडून. 83 वरती 5. 7व्या षटकामध्ये 100 धावा दृष्टिक्षेपात होत्या. दोन्ही फलंदाज अर्थातच सुशांत आणि रणवीर हे अशा ज्या पद्धतीने खेळत होते असं वाटत होतं की सहजपणे 100 पूर्ण होतील, मात्र दोघही बाद होऊन परतलेले आहेत. त्यानंतर नवीन जोडी मैदानामध्ये दाखल झालेली राहुल आणि सुशील, दोघेही नुकतेच आलेले आहेत. राहुलने 1 चेंडू खेळलाय, सुशीलनं 3 चेंडू खेळलेले आहेत. 84 वरती 5. 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना 84 धावा झाल्यात. 5 बॅटर इथे बाद आहेत, परंतु या षटकामध्ये काय गोलंदाजी केली योगेशांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे, परंतु त्यानंतरचे पुढचे 4 चेंडू आणि त्यामध्ये खर्च केली जाते ती सिंगल आणि एक विकेट देखील इथे प्राप्त केली जाते. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. गॅप मोठी आहे आणि त्या गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय एक सनसनीत चौकार.
4 धावेंसाठी. आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो रेजी मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. थँक्यू. 7 षटकांचा खेळ पूर्ण होता. 88 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा सामना म्हणजे एक नाटक आहे असं वाटतंय की सुरुवातीलाच आपण पाहिलं की नाट्यमय कलाटणी जी म्हणतो ना आपण ती बघितली. पहिल्या षटकातील 4थ्या बॉलला विकेट पडली, 6व्या बॉलला विकेट पडली, दुसऱ्या षटकातील 2ऱ्या बॉलला विकेट पडली. म्हणजे 4 बॉलमध्ये 3 विकेट गमावल्या होत्या आणि तिथून पुढे 57 धावांची भागीदारी उभी राहिली. ही भागीदारी कुठे खंडित होते तर पुन्हा एकदा राहुल आणि सुशील मैदानामध्ये उभे राहिलेले आहेत. सातत्याने एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न. तर हे क्रिकेट आहे, अस्सल क्रिकेट आहे. डाव टाकले जातात एकमेकांवरती आणि ते उधळून लावले जातात. दोन्ही संघांकडून हा प्रतिकार बघायला मिळतो, वार बघायला मिळतात, पलटवार बघायला मिळतात. धमाल मॅच आपण अनुभवतोय. उजव्या हाताने ओढ विकेट डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईट चेंडूची घोषणा इथे येणार आहे. 90 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. 100 धावा अगदी दिसत होत्या, मात्र पुन्हा एकदा ते दिवा स्वप्न वाटायला लागलं. पुन्हा एकदा आता वाटतं की 100 पर्यंत पोहोचतील. नक्कीच आले त्या षटकात. प्रयत्न तसाच सुरू आहे आणि गोलंदाजाचा प्रामुख्याने तो प्रयत्न सुरू ठेवला. अवांतर धावा ज्या इथे खर्च केल्या जात आहेत. हा चेंडू मात्र लोअर फुल टॉस शरीरावरती आदळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डीप वाईडिश आपण पाहिलं तर फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा चौकार 4 धावेंसाठी. 4 धावा इथे प्राप्त होणारे फुल टॉस चेंडू होता. फटका फसला होता मात्र परिणाम चांगला आलेला आहे. कधी कधी चुकलेली ट्रेन सुद्धा तुम्हाला योग्य स्टेशन वरती येऊन थांबते. इथे तसंच बघायला मिळाले. फटका फसला होता मात्र 4 धावा मिळत आहेत. धाव फलकावरती 94. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक इथे सुरू आहे. फुल टॉस बॉल पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. यस 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 चेंडू आतमध्ये आहे आणि तुम्ही बघितलंय फलंदाज ज्यावेळेस आपल्या गार्ड वरती उभा असतो चेंडू गोलंदाज टाकत असतो. टाकल्यानंतर त्याने जर गार्ड सोडला तर गार्ड वरून गेलेला चेंडू पंच वाईट देणार नाहीत. उजव्या यष्टीच्या बाहेर सरळ बॅटनं चेंडूला ड्राईव्ह केलंय. चांगला ड्राईव्ह होता. लॉंग ऑनला 1 धाव इथे मिळते आणि धाव फलकावरती पुन्हा एकदा 95 धावा. 95 लॉस ऑफ 5. गुरुजी तालीम टायटन्स. 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. स्पर्धेचे उद्गाते स्पर्धेचे निर्माते आदरणीय पुणेजी बालन सर देखील या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. याबरोबरच आपण बघूया यास 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 नेम चुकलेला आहे. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आला होता मात्र ज्या वेगाने त्याने चेंडू श्रेष्ठांमध्ये टाकायला हवा होता तेवढ्या वेगाने टाकलेला नाहीये. पुन्हा धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव 2 धावा 3ऱ्या धावेलाही प्रयत्न होईल. शेवटच्या षटकामध्ये धावा होत येत आहेत तर बघायचं स्टंप देखील उडवलेले आहेत आणि 3ऱ्या पंचांकडे अजित सर या ठिकाणी निर्णय सोपवत आहेत. तर काय घडतंय शैलेश सर माझ्या समोर जोडलेले आहेत. फलंदाज धाव घेत होते. चेंडू त्याला फलंदाजाला लागलाय बाजूला गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू धावबाद झालेला आहे पुढे जाऊन. तर अशा धावा घेता येतात का? नक्कीच त्या धावा गृहीत धरल्या जातात कारण त्यामध्ये बॅटरचा मानसिक विचार काय की या धावा आपल्याला पुढे घ्यायच्यात की नाही हा सर्वस्वी कॉल हा बॅटरचा असतो. ज्यावेळेस बॅटर इथे धाव घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्या शरीराचा वेध ज्यावेळेस फेकी करताना होतो चेंडूचा होतो त्यावेळेस संपूर्णरित्या तो बॅटरचा कॉल असतो की त्या तिथून पुढच्या धावा आपण घ्यायच्यात की नाही. आणि हे मला वाटतं चित्र तुम्हाला इंग्लंड आणि न्यूझीलंडचा जो फायनलचा वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये आपण ते चित्र पाहिलं होतं ज्यावेळेस बेन स्ट्रोकच्या अंगाला चेंडू लागल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या जवळपास तिथे पार झाला होता आणि त्या धावा गृहीत धरल्या गेल्या
कारण बेन स्ट्रोकने त्यावेळेस कळवलं होतं की यामध्ये माझी चूक नाहीये, चूक माझी कुठलीही नसल्या कारणामुळे या धावा मला प्राप्त होऊ शकतात, आपल्या संघाला त्या धावा मिळू शकतात. शैलेश सर, आता 3च चेंडू राहिलेले आहेत. पुढच्या दोन्ही टीमला आपण टॉससाठी कॉल देऊ. आलेत ना? रमणबाग फायटर्स वर्सेस तुळशीबाग टस्कर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टननी इथे समालोचन कक्षापाशी थांबायचंय. हे 3 बॉल टाकून झाले, ही इनिंग संपली की आपण लगेच टॉसला जाऊ. इथे पाहायचं यष्ट्या उडवलेल्या असताना खेळपट्टी क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेला आहे की नाही. तिसरे पंच त्याचा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. धाव घेत असताना थ्रो झाला आणि थ्रो फलंदाजाला लागला, फलंदाजाच्या शरीरावरती आदळला आणि चेंडू बाजूला गेला. तर अभावितपणे धाव घेत असताना जर चेंडू येऊन शरीरावरती आदळत असेल फलंदाजाच्या, तर तो पुढे धावा घेऊ शकतो. मात्र जर तो स्वतःहून अडवत असेल, चेंडूला इम्पॅक्टफुली अडवत असेल, त्याचा इंटेन्स असेल की मला चेंडू अडवायचाच आहे आणि पंचांना वाटलं की यांनी मुद्दामून चेंडू अडवलाय, तर क्षेत्ररक्षकांनी अपील केलं, पंच त्याला बाद सुद्धा देऊ शकतात ॲब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड या नियमानुसार. मात्र त्याचं जर लक्ष नसेल, चेंडू त्याच्यावर येऊन आदळत असेल, तर पुढे चेंडूने दिशा बदलली तर फलंदाज धावा घेऊ शकतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड किंवा क्षेत्ररक्षकाला अडथळा केलेला आहे का किंवा हँडल दी बॉल आहे का असा तिथं प्रश्न निर्माण होत नाही. तर इथे लाल दिवा लागलेला आहे आणि फलंदाज बाद होणार आहे, धावबाद होणार आहे फलंदाज, हे महत्वाचं आहे. आत्ताचे एकूण 3च धावा असतील. यस सर, 3 धावा. आत्ताच्या 2 आहेत का 3? 3 आहेत ना? 3 धावा आहेत. 3 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 98 जे जिथे जेमतेम 1 होती तिथे 3 मिळाल्या, परंतु विकेट देखील गमावली गेली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पुढचा चेंडू नवीन बॅटर इथे मैदानामध्ये मयूर. हा चेंडू मात्र सुरेखरित्या बॅटची एज आणि त्यानंतर मयूर इथे जेलबादून तंबूच्या आश्रयाला. 7व्या विकेटचं पतन. 98 या धावसंख्येवरती गुरुजी तालीम टायटन्स या संघाची होणारी अजून पडझड. 7वा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. 98 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर परदेशी बाद होऊन परतणार आहे 0वर. पहिल्याच चेंडूचा सामना करताना पहा कशी बॅटची कड घेतली अजिंक्यच्या चेंडूचे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू होता, बाहेरची कड घेतल्यानं अगदी मोठी कड होती ती आणि यष्टिरक्षकाने अप्रतिम झेल तिथे टिपला. 7वा धक्का इथे बसलेल्या 98 वरती. 8वा षटक अजून पूर्ण व्हायचंय, तर लागोपाठचे 2 फलंदाज अर्थात पहिला धावबाद आहे आणि त्यानंतर झेलबाद होतोय मयूर. तर शेवटचा चेंडू आणि मोठा फटका, उंच आकाशामध्ये चेंडू. 6 धावांची मोहोर इथे उमटेल पुणित बालन ग्रुपचा हा दमदार षटकार. 104 धावा, 100 पार धावसंख्या गेली आणि पुन्हा एकदा 100 पार धावसंख्येचा पाठलाग आपल्याला त्या दरम्यान पाहायला मिळेल. पुढील मॅचचा टॉस. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपली प्लेइंग 11 आणि प्लेयर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण लगेच पुढच्या मॅचच्या टॉस कडे वळतोय आणि त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक निवेदक माननीय श्री मिलनजी कुलकर्णी सर आपल्या बरोबर जोडले जातील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. चला दुम्मवी स्टॅलियन संघाला विनंती, आपण लगेच एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर या. आपण गुरुजी तालीम टायटन्स या संघाचं स्कोर कार्ड पाहतोय. भावेश 4 चेंडूमध्ये 9, रोहन 2 चेंडूमध्ये 6, त्यानंतर राजेंद्र 2 चेंडूंमध्ये 0, सुशांत यांनी 14 मध्ये 24,
रणवीर यांनी 14 चेंडूंमध्ये 32, त्यानंतर सुनील 5 चेंडूमध्ये 10, राहुल यांनी 5 मध्ये 6, मयुरे एका चेंडूमध्ये 0, तर विशाल एका चेंडूमध्ये 6 धावा. 104 धावा झाल्यात. 105 धावींची गरज विजयासाठी असेल नुमवी स्टॅलियन या संघाला. आपण गोलंदाजीचं इथे कार्ड पाहतोय. प्रणव लोखंडे 2 षटकं 25 धावा 2 विकेट्स. तन्मय देशपांडे 2 षटकं 21 धावा 2 विकेट्स. त्यानंतर देवेंद्र 1 षटक 6 धावा. त्यानंतर बाप्पू 1 षटक 25 धावा. त्यानंतर योगेश 1 षटकामध्ये 9 धावा. तर अजिंक्य एका षटकामध्ये 13 एका गडीच्या मोबदल्यात. म्हणजे बघा या गोलंदाजीचा एकदा विश्लेषण आपण पाहिलं कशा पद्धतीने या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि कशा प्रकारे या गोलंदाजांच्या विरोधात जे आक्रमण करण्यात आलं. धावसंख्या 104 तर 105 धावींची गरज ही विजयासाठी असेल. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोन्ही टीमची प्लेइंग 11 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन इथे हायलाइट्स पहिल्या डावातील आपण स्क्रीन वरती पाहतोय. कशा पद्धतीने इथे सुरुवात झाली. प्रणव यांच्यावरती आक्रमण पॉवर प्ले मध्ये करण्यात आलं, परंतु प्रणव यांनी देखील मिळवलेल्या विकेट्स हायलाइट्स मध्ये आपण पाहतोय. एक्सप्रेशन खेळाडूंचं सेलिब्रेशन यावरती देखील आपण चर्चा केली आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना या हायलाइट्स द्वारे चौकार षटकार एक चांगली पार्टनरशिप, खराब असं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या सर्व गोष्टी या हायलाइट्स मध्ये आपण पाहतोय. चेंडू देखील शफल होऊन ऑन साइडला खेळलाय. धावसंख्येत या मोठ्या मोठ्या फटक्यांची वाढ होते. यस इथे देखील यष्टीरक्षकाच्या ती डाव्या बाजूने इथे चेंडू मार्गस्थ झाले. चौकारासाठी देखील या हायलाइट्स आहेत. मॅक्सिमम बरोबर विकेट्स प्रत्येक षटकाचा एका जोखा आपल्यापर्यंत येतोय. काय एफर्ट्स देण्यात आले. त्याचबरोबर योगेश 50+ विकेट प्राप्त करतायत. त्यानंतर एक चौकार, ही चांगली गोलंदाजी देखील त्या ठिकाणी केली आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये झालेला खर्च तो देखील फार पाहण्याजोगा आहे. शैलेश सर धन्यवाद. यानंतर आजच्या दिवसातली 6वी मॅच आहे. ही 6वी मॅच आजच्या दिवसातली. यानंतर रमणबाग फायटर्स वर्सेस तुळशीबाग टस्कर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सर प्लीज टॉस करा. रमणबाग फायटर्सनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो हॅलो आवाज द्या. थोडासा साऊंड द्या. हॅलो चेक थोडासा आवाज द्या. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय माणिकचंद ओक सिरीज आणि पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या दिवसाचा खेळ आणि त्यामध्ये रंगलेला हा सामना.
दुसऱ्या डावाचा खेळ सुरू आहे. मात्र या ठिकाणी धावसंख्याचा वेग 8 वर पोहोचलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील तेवढ्याच ताकदीने केली. 2 चौकार आलेत. प्रणव लोखंडे जो स्ट्राईक एंडला घेतोय. तिसरा बॉल मिडल स्टंपवरचा स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थ्रो चांगला आहे. धाव मिळेल फक्त 1. यस लेग बाईटचा इशारा इथे दिला गेलाय पंचांकडून. 105 धावांचं लक्ष आहे. 48 चेंडूवर 105 धावा बनवायचेत न्यूमवी स्टॅलियन्स. तन्मय आणि प्रणव या जोडीने डावाला सुरुवात केली आहे. पहिल्या 3 बॉल मध्येच 9 धावा आल्यात. सुशील आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पुढे सरसावलाय. फुलेलीचा बॉल कव्हर्स मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. बिग सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये पोहोचलाय. 10 धावा स्कोर कार्डवर. 105 धावा पहिल्या डाव मध्ये 104 बनवला गेला. चौथ्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग म्हणून फ्रेंडशिप कपकडे पाहिले जातं. आदरणीय पुनीत दादा बालन सरांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक म्हणून गोलंदाज मात्र झेल इथे सुटलाय. मोठी संधी होती. झेल हातातून निसटला. प्रणवची विकेट मिळू शकली असती. प्रणव लोखंडे असा खेळाडू आहे जो संधी मिळाल्यानंतर त्याचा पूर्णपणे लाभ घेतो. मात्र त्याची इथे विकेट गमावली आहे. जीवनदान मिळालेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया नेमकं काय घडलं होतं. लेन बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक झालेला नव्हता. एलिव्हेशन भरपूर होतं. गोलंदाजाने इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र झेल हातातून निसटलाय. बरोबरच 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. यावेळेला डायरेक्ट स्टंप मध्ये टाकलाय. दांडी गोल. पहिला धक्का बसेल तन्मयच्या रूपाने. क्लीन बोल्ट. 11 या धावसंख्येवर पहिला धक्का न्यूमवी स्टॅलियन्सला. फलंदाज इथे बाद झालाय. चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो देजी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहूया. ओ हो 2 पायांच्या मधून सरळ टो क्रशिंग यॉर्कर होता. भेदक यॉर्कर टाकला. फलंदाजाला कळालं देखील नाही. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत तन्मयचा त्रिफळा इथे उद्ध्वस्त केला गेलाय. पहिला धक्का. तन्मय निराशा लपवता आलेली नाहीये. मात्र बॅट फेकू नका मित्रांनो. याच बॅटने तुम्हाला नाव दिलेलं आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा सन्मान करणं किंवा बॅटचा सन्मान करणं हे गरजेचं राहतं. आणि याच बॅटने तुम्हाला भरपूर नाव दिलेलं असतं. आणि त्यानंतर लगेचच तन्मयची रिॲक्शन देखील पहा. अनेक वेळेला तुम्ही बाद होणार आहात. शून्यावर कधी बाद होता. सचिन तेंडुलकर सरांचं एक वाक्य त्यांनी दिलेली स्टेटमेंट मी नक्कीच जर वेळ भेटला तर त्याच्यावर चर्चा करू. तुर्तास मात्र आपण क्रिकेटमध्ये या सामन्यामध्ये सोडलेले राहूया. तर हा सामना महत्वाचा आहे. लेंथ बॉल होता. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही धाव इथे मिळणार नाहीये. बरोबरच डॉट बॉल. पहिल्या षटकानंतर 11 धावा 1 गडी बाद अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या षटकासाठी समीर आलेले आहेत. निर्धाव चेंडूने या षटकाची त्यांनी सुरुवात केली. समीर ओर दी विकेटने स्ट्राईक एंडला प्रणवला आपण पाहतोय. पुढे सरसावलाय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल मिडॉनला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये पोहोचला. तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली गेली. एकेरी आणि दुहेरी धावा ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत, चौकार षटकारांची आतषबाजी होत नाही, तुम्ही थोडासा संघर्ष करता, त्यावेळेला तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं असतं जेणेकरून धावफलक तुमचा हलता राहील आणि स्ट्राईक रोटेट होते. त्यावेळेला एक आत्मविश्वास मिळतो. स्ट्राईक रोटेट का व्हावी
तर तो एक आत्मविश्वास तिथून बिल्ड होतो फलंदाजामध्ये. फुलरलीनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय बॉल. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल असं वाटलं होतं, मात्र चेंडू फ्लाय स्लिपमध्ये पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, बरोबरच कोणतीही धाव मिळालेली नाहीये. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. 8 षटकांच्या लढती आपण अनुभवतोय. आदरणीय पुनीतदादा बालन सरांचं योगदान क्रीडा क्षेत्रापुरतंच मर्यादित नाही आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. यावेळेला पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा. थँक्यू. स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडली. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केलाय आणि बरोबरच चेंडूला गोल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. याच फटक्यांची गरज असणार आहे. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट. लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये. लो फुलटॉस बॉल त्याला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 30 वर्तुळावर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी चेंडू थांबवला. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. समीरने षटकाची सुरुवात खूप चांगली केली होती, मात्र 4थ्या चेंडूवर त्याच्या विरोधात षटकार आला. 19 धावा आहेत धाव फलकावर. आता शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा, अर्थातच दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. यावेळेला देखील प्रणवचा प्रयत्न मोठ्या फटक्याचा होता, मात्र तेवढासा चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. एकेरी धाव इथे देखील मिळेल. बरोबरच 2 षटकांचा खेळ संपलाय. 105चा पाठलाग करत असताना न्यू मुंबई स्टॅलियन्सने धावा बनवलेल्या आहेत 20 धावा, 1 गडी बाद. 2 षटकानंतर 20 आल्यात. सरासरी चांगले 10च्या सरासरीने सध्या धावा बनवल्या जातात. येणारी अजूनही 36 चेंडू शिल्लक आहेत आणि या 36 चेंडूंवर चांगली भागीदारी, चांगल्या धावा काढणं गरजेचं आहे. आजचा 4था दिवस आहे. उद्या 5व्या दिवसाची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. क्रीडा रसिकांनी भरपूर प्रेम दिलं प्रत्येक पर्वामध्ये. पहिल्या 2 षटकांच्या हायलाइट्स आपण पाहतो. पहिल्या 2 षटक म्हणजे पॉवर प्लेची जी 2 षटकं होती त्यामध्ये काय घडलं हे पाहायला मिळत आहे. सुटलेला झेल, इथे संधी होती मात्र गोलंदाजांनी चूक केली. प्रणवला जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर फटकेबाजी देखील आपण पाहिली. हवेत खेळले गेले काही फटके, षटकार आले. बरोबरच 20 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. भावेश आलेले आहेत. फार एंड कडून दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. आता 3रं षटक टाकलं जाईल. उजव्या हाताचा फलंदाज प्रणव जो 7 बॉलमध्ये 11 खेळतोय तो सध्या स्ट्राईक एंडला आहे. 105 धावांचं लक्ष पाहिलं तर तेवढंसं सोपं नाहीये. इथे तुम्हाला आत्मविश्वास गरजेचा असणार आहे. आत्मविश्वासाने घ्यावं लागेल. शफल झालाय. लेग स्टंपला फुंकर मारून चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बरोबरच डॉट बॉलने या षटकाची सुरुवात होतीये. दुसरं षटक पूर्ण झालं. 3ऱ्या षटकाला सुरुवात केली भावेशने. पहिला चेंडू लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ज्यावेळेला फलंदाज शफल होतो त्याला लक्ष देखील ठेवावं लागतं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन. तुम्ही ज्यावेळेला स्टंप दाखवता गोलंदाजाला, आणि काही असेच आरक्ष गोलंदाज असतात ज्यावेळेला फलंदाज शफल होतो ते बरोबर यॉर्कर टाकतात आणि तिथून फलंदाजाची दांडी उडवली जाते. मात्र इथे देखील पहिला चेंडू निर्धाव आला. दुसरा चेंडू ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटचा वापर केला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. खराब फिल्डिंग. 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय आणि आता हा चौकार आलाय. गलती से मिस्टेक, चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून, मात्र इथे हा चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अलॉंग दी कार्पेट चेंडू पोहोचलाय. 2 फिल्डरच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार मिळालाय. बरोबरच धावा होतील आता 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसरा चेंडू चौकाराच्या रूपाने आला. प्रणव हा महत्वाचा खेळाडू आहे. प्रणव लोखंडे एक चांगला ऑलराऊंडर म्हणून या संघामध्ये खेळतोय. 24 धावा आहेत, 1 गडी बाद. 3ऱ्या षटकाचा खेळ. 105 लक्ष्य. पुढचा चेंडू अविला देखील ओव्हर पिच बॉल होता. पॉइंटच्या दिशेने खेळला गेला. पॉइंटच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. कोलबट टप्प्याचा बॉल त्याच्यावर पॉइंटमध्ये खेळत असताना एकेरी धाव पूर्ण केली गेली. आणि आता आपण पाहतोय योगेश आहेत जे 50+ चे खेळाडू आहेत. तर ही एक वेगळी संकल्पना आहे. आम्ही अनेक वर्ष अनेक स्पर्धा बघितल्या, मात्र फ्रेंडशिप कपमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम
आदरणीय पुनीतदादा बालन यांच्या माध्यमातून ती संकल्पना आली आणि ती संकल्पना सत्यात उतरवली गेली की 40+ वय गट असणारे 2 खेळाडू आणि 50 पेक्षा जास्त वय असणारे एका खेळाडूला आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक संघाने खेळवायचे आणि या संकल्पनेला मुहूर्तमेढ या पर्वात मिळाली. अनेक वरिष्ठ खेळाडूंचं क्रिकेट पुनर्जीवित झालं. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवलाय बॉल, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वेगाने चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला थोडासा वेग होता, वेग धारण केला आणि बरोबरच निर्धाव चेंडू आला, एक चौकार. मात्र त्यानंतर भावेश यांचं चांगलं कमबॅक. 25 धावा आहेत धाव फलकावर. 105 बनवायच्यात, अजूनही 80 बनवायचे असतील. समोर खेळाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला जाईल. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, अजून एक चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका विचार. हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं, सुमधुर आवाजातलं आपलं हे टायटल सॉन्ग फ्रेंडशिप कपचं. मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि त्यानंतर चौकार आलाय. मिस फील्ड, खराब क्षेत्ररक्षण, अंदाज आलेला नव्हता. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल होईल आणि या चुका टाळाव्या लागणार आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स एवढाही नाही आहे की तुम्ही अवास्तव खर्च कराल. अवास्तव खर्च झाला तर मात्र मंदी येऊ शकेल आणि त्यापासून तुम्हाला इथे बचावून राहायचं आहे. अजून एक चांगल्या टप्प्यावरचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप. सातत्याने लाईन ऑफ अटॅक इथे आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा ठेवला जातोय. फलंदाजांना थोडासा कुठेतरी फलंदाजांना कुठेतरी आपली पाय चालवण्याची संधी इथे दिली जाते, मात्र ते पाय चाललेले नाही आहेत. प्रयत्न करायला हवेत फलंदाजांना. बरोबरच शेवटचा चेंडू निर्धावाला. या षटकामध्ये 9 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा आहेत, 1 गडी बाद. न्यू मवी स्टॅलियन्स. तीन षटकानंतर 29 धावा आहेत. माणिकचंद ऑक्सिरीज, 300% जास्त ऑक्सिजन असणारं हे पाणी. एक अग्रनामांकित ब्रँड आहे. खरं तर उन्हाचा कडक ऊन आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिकेटचा सोहळा रंगलाय. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. सुशांत आलेले आहेत गोलंदाजीसाठी. सुशांतला आता पाचारण केलं गेलंय. पहिला चेंडू होती विकेट, फुल टॉस टाकलाय, पुल केलाय, चांगला फटका, षटकार ठोकलाय. पहिल्याच बॉलवर सुशांतचं स्वागत. 6 धावा. प्रणूरच्या बॅट म्हणून षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा. फुल टॉस बॉल आणि त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. खरं तर आदरणीय पुनीतदादा बालन यांचा उल्लेख करताना आपण अनेक वेळेला एक प्रसिद्ध उद्योजक, क्रिकेट खेळाडू, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते असा केला जातो, परंतु त्या पलीकडे देखील अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं भरघोस योगदान आहे. अजून एक वेळेला स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर इनटू द क्राउड, बॅक टू बॅक. दुसरा षटकार. मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका. ऍक्शन रिप्ले पहा. पहिला चेंडू नो बॉल होता, ज्यावर उंची होती. फ्री हिटची संधी मिळाली आणि लगेच संधीचं सोनं केलं. षटकार इथे ठोकलाय. पुढचा चेंडू आता मात्र कमबॅक करायचं असेल. अजून एक एलिव्हेशन आहे. लांबी गाठली जाईल का? येस, इथे लांबी गाठली आहे. लगातारचा तिसरा, लगातो 6. प्रणव लोखंडे सेट ऑन फायर. आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा. थँक्यू. प्रणव लोखंडेचा झेल सोडणं किती महागात पडू शकतं याचं चित्र इथे त्याने दाखवून दिलंय. याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय. क्रिकेटमध्ये फलंदाजाचा झेल ज्या ज्या वेळेला सोडला जातो त्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि तो फलंदाज रंग उधळतो. इथे देखील रंग उधळले जात आहेत फलंदाज प्रणव लोखंडेकडून. 13 बॉलमध्ये 34 वर पोहोचलाय. रिक्वायर्ड रन रेट देखील आता थोडासा खाली आलाय. 48 वर धाव फलक पोहोचलाय. सुशांत ज्याच्यावर पूर्णपणे दबाव असणार आहे.
3 षटकार, चौथा देखील येईल. अजून एक वेळेला चौथा देखील आलाय. हा देखील नो बॉल. गोलंदाज सुशांत करे तो का करे, परंतु दुसऱ्या बाजूने प्रणव थांबायचं नाव घेत नाहीये. लगातारचे 4 षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान काय फलंदाजी केली जाते. 4 षटकार ठोकलेत. एक पात्री अभिनय पुन्हा एकदा सुरू झालाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. थोडासा मागे गेला आणि ते उंची होती बॉलला, बरोबरच पंचांनी हा नो बॉल घोषित केला आणि आता फ्री हिटची देखील संधी आहे. उंची होती या चेंडूवर, फ्री हिट असणार आहे. सुशांत इथे 2 नो बॉल टाकले गेले. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावर षटकार, फ्री हिटच्या बॉलवर 6 आला. पुन्हा एक षटकार आणि आता पुन्हा नो बॉल, त्याच्यावर षटकार आलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त 2 चेंडू हे अचूक टाकलेले आहेत. कमबॅक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा या षटकामध्ये काय घडलं. मागचे जे काही चेंडू टाकले गेले, 4 लगातारचे षटकार. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला लगा तो 6. जणू काय बॅट. ओ हो, यावेळेला देखील फुल टॉस आहे. समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. यावेळेला षटकार नाही तर चौकार आलाय. प्रणवच्या बॅट मधून 4 धावा. मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे या ह्या फलंदाजाने दाखवून दिलंय. आणि आता ह्या षटकातला 5वा षटकार आलाय प्रणवच्या बॅट मधून. अजून एक धमाका. मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. थँक्यू डीजे, थँक्यू. सोडलेला झेल पुन्हा मी आठवण करून देईन. जखमेवर मीठ चोळल्यासारखंच आहे. या खेळाडूचा झेल सोडला गेला आणि त्यानंतर 16 बॉलमध्ये 50 धावा त्यांनी ठोकल्यात. प्रणव एकदा बॅट टाकून अभिवादन करा. अर्धशतक पूर्ण केले या सामन्यामध्ये. 65 धाव फलक. 22 चेंडूमध्ये 65 धावा आतापर्यंत मधल्या 16 मध्ये 50 वर खेळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर. दबाव दबाव, स्पष्ट दबाव. प्रेशर आहे, दबाव आहे, प्रेशर. प्रेशर ज्यावेळेला बनतो, प्रेशर मध्ये आपल्या घरातला प्रेशर कुकर देखील शिट्टी मारतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रणवने आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. एवढी लक्षवेधी खेळी त्याने साकारली. 16 बॉल मध्ये 50 बनवल्यात. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. हा देखील षटकार. या षटकामधला 6वा षटकार म्हणायला हरकत नाहीये. 6 षटकार आले. सर्वाधिक महागडे षटक, सर्वाधिक महागडे षटक. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. आज एक हाती किल्ला लढवायचा आहे. आणि बरोबरच आपण पाहतोय 5 चेंडू टाकलेत, 43 धावा खर्च केलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. फुललेनचा बॉल होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र तिथून बॉल स्लाइस केला आणि एक्स्ट्रा कव्हर मधून उडवला सीमारेषेच्या पलीकडे. मनगटातली ताकद दाखवली. ज्यांच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते त्यांना विरोधकांच्या उलाढालीची कोणतीच भीती राहत नाही. आणि आज मात्र प्रणवने तेच करून दाखवलंय. मनगटातली ताकद, चांगलं टायमिंग, अगदी शांत संयमी खेळाडू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यूमवी स्टॅलियनच्या डगआउट मधलं हे दृश्य पाहायला मिळतंय. झेंडा डौलाने फडकतोय. दुसऱ्या डावमध्ये 105 बनवायच्या होत्या, मात्र 72 धावा बनल्या आहेत पहिल्या 3.5 षटकांमध्ये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुशांतने महागड्या गोलंदाजाचे सर्व रेकॉर्ड्स मोडलेत, पण अजून एक चेंडू त्याला टाकायचा आहे. शेवटचा चेंडू लो फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे, बनल प्रेक्षक. उडी उडी जाय. क्षेत्ररक्षकाला बीट केले. बॉल पोहोचलाय डीप मिड विकेट मधून सीमारेषा पार. अजून एक चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया,
थँक्यू 4 षटकांचा केस संपलाय. एक पात्री अभिनयाचा पहिला अंक मात्र इथे पूर्ण केलाय. अजूनही दुसरा अंक बाकी आहे कारण 4 षटकं संपली आहेत. अजूनही उर्वरित 4 षटकं शिल्लक आहेत. शेवटचं षटक. आतापर्यंत एक तोळा सोन्याचे भाव जेवढे महाग झाले नसतील तेवढं हे षटक इथे महाग झालं. 47 धावा बनवल्या गेल्या आणि बरोबरच या स्पर्धेतलं फ्रेंडशिप कप मधलं सर्वात महागडं षटक आज इथे टाकलेलं आहे. 47 धावा खर्च केल्या गेल्या. 6 षटकार आणि 2 चौकार वसूल केले गेले. 105चं लक्ष होतं आणि आता हे लक्ष दृष्टिक्षेपात इथे फलंदाज प्रणवने आणलंय. सोडलेला झेल किती महागडा ठरू शकतो. एक किस्सा मी लगेच सांगेन. 1999चा वर्ल्ड कप होता आणि त्या 1999च्या वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खेळत होते. धाव फलकावर धावा आहे. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 76 धावा. 76. 24 बॉल आणि 29 ची गरज आहे. त्या किस्स्याकडे जाऊया. 1999चा विश्वकरंडक दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगला होता आणि त्यावेळेला स्टीवा फलंदाजी करत होता. स्टीवाचा एक हलक्या हाताने केला फटका मात्र हर्षल गिफ्टच्या हातात गेला. जल्लोष करण्याच्या नादामध्ये हर्षल गिफ्टने तो झेल सोडला आणि त्यानंतर स्टीवा एवढा बरसला होता की तो सामना दक्षिण आफ्रिकेला गमावा लागला होता. आणि त्यानंतर आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला की दक्षिण आफ्रिका कोणताही वर्ल्ड कप जिंकलेले नाहीये. चोकर्स या नावाने ते ओळखले जातात. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरचा झेल किती महत्वाचा आहे हे या सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळालं. सोडलेला झेल तिथून मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर केलं. 18 बॉलमध्ये 60 वर खेळतोय प्रणय. 76 धावा आहेत. अजूनही 29 बनवायचे आहेत. 24 चेंडू आणि 29 धावा. 20 बॉलमध्ये 65 ची भागीदारी बनवली गेली. आज तुफान आलं मैदानामध्ये. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज प्रयत्न केले गेले. सातत्यपूर्ण प्रयत्न आपण पाहिले. 105 धावांचं लक्ष मात्र सुरुवात ज्या पद्धतीने झाली अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. सुशील आलाय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 5व्या षटकाला सुरुवात करेल कमेंट्री बॉक्स एंड कडून. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. योगेश 6 बॉलमध्ये 11 वर खेळत आहेत. 50+ चे खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी हा पहिला चेंडू इथे टाकला जातोय. पहिलाच बॉल समोर खेळाय लॉफ केलाय. लॉंग ऑन मध्ये जाईल तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. प्रणवला स्ट्राईक एंडला आणणं हाच एक रणनीतीचा भाग आहे कारण त्याच्या बॅट मधून धावा नाही तर धावांचा धबधबा वाहतोय. एवढ्या धावा त्यांनी काढल्या. हे डगआउट मधलं दृश्य पाहायला मिळतंय. फ्रेंडशिप कप मैत्रीचं नातं जपणारा कप आहे. सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग आणि आज 4थ्या दिवसामध्ये धूम धडाका पाहिला. आज एक शतक देखील आपण पाहिलं. अर्धशतकांची तर भरपूर खैरात झाली आतापर्यंत. ओ हो वाईड यॉर्कर भेदक होता. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. वेग होता प्रचंड वेग धारण केला. शपल होऊन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न प्रणवने केला मात्र त्यामध्ये त्याला अपयश आलंय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. धाव फलकावर धावा आहेत 77 धावा. 1 गडी बाद. सुशील तयार. ओ दी विकेट. या षटकातला पुढचा चेंडू पुढे होता बॉल और पिच बॉल डोळे विस्फारले फेकून दिलाय डाऊन दी ग्राउंड. षटकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. आज बहुधा हा खेळाडू ताथय्या असंच करतोय म्हणायला हरकत नाहीये. काय फलंदाजी त्याने केली आहे. एक हाती सामना कसा ओढून आणायचा शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं आणि अशक्य असा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. 20 बॉलमध्ये 66 वर पोहोचलाय. 83 धावा आहेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला बॉल टर्न केलाय. यावेळेला चांगली फिल्डिंग होती. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. थ्रो थोडासा लेट केला जाईल क्षेत्ररक्षकाकडून मात्र दुसरी धाव घेतलेली नाहीये. सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पोहोचलाय 84 वर. 4.4 षटकांचा खेळ संपला असं वाटलं होतं की दुसऱ्या डावामध्ये थोडासा दबाव निर्माण केला जाईल गोलंदाजांकडून मात्र ते पूर्णपणे सबसिल फेल झालं. क्रॉस बॅटेड बॉडीला रोल केलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरीच धाव. एकेरीपेक्षा जास्त काही यावेळेला मिळत नाहीये. सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पोहोचले. आता स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत
आतापर्यंत 84 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, एकच विकेट गमावली आहे. 105 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. 24 बॉल मध्ये आतापर्यंत 73 ची पार्टनरशिप बनवली गेली. सुशील तुम्ही तयार होते. वरती विकेट या वेळेला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय, गॅप शोधलाय, गॅप मध्ये खेळलेला फटका एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे चाबूक शॉट, चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. लवकर गॅप शोधला आणि त्यानंतर बॉल गॅप मध्ये खेळा. पहा बॅटचा स्विंग, या पद्धतीने बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर आक्रमण केलं गेलं. हे डगआउट मधलं दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय. न्यूमवी स्टॅलियनच्या डगआउट मधलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. 89 धावा ही धाव फलकावर 105 बनवायच्या होत्या. 5 षटकं संपली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर खूप मोठ्या धावा वसूल केल्या गेल्या आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 16 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी मॅच बॅलन्स आहे, मॅच ऑन आहे. जो सर्वोत्तम खेळ तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे, परंतु त्यासाठी जीवाची बाजी लावून खेळणं गरजेचं होतं. 22 बॉल मध्ये 71 वर नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला योगेश यांनी देखील चांगली साथ दिली. साथ देणं गरजेचं राहतं. पार्टनरशिप आम्ही नेहमी उल्लेख केलाय की उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी महत्वाची राहते आणि आज ती सर्वोत्तम भागीदारी इथे रचण्याचा एक नवीन अध्याय या दोन फलंदाजांनी पूर्ण केलाय. भावेश आलेले आहेत. ओव्हर नंबर 6 साठी भावेश यादीचे 1 षटक टाकले, 9 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे. मात्र आता 18 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या. योगेश खेळत आहेत, स्ट्राईक एंडला असणार आहेत. पहिला चेंडू भावेश यांचा योगेश साठी. पहिलाच बॉल लो फुल टॉस, ऑन साइडला फिरकावलाय. फुल टॉस बॉल, त्याच्यावर प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली गेली. कोणत्याच गोलंदाजाला सोडायचं नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला असताना योगेश हे ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसले होते, मात्र आता त्यांनी देखील ड्रायव्हिंग सीटवर आलेत आणि ते देखील आता पार्टी एन्जॉय करतात. 95 धावा आहे धाव फलकावर. 95 ला 1. अजूनही आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज आहे. यावेळेला लेंथ बॉल होता, मिडल स्टंपवरचा बॉल क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न, मात्र इथे एकेरी धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चालला. 105 धावांचं लक्ष होतं हा सामना जिंकण्यासाठी. परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केली गेली, पाया ज्या पद्धतीने रचला गेला, त्या पायावर कळस चढवण्याचं काम आता योगेश यांच्याकडून केलं जाते. काय प्रणवने तो भक्कम पाया रचला. 22 बॉल मध्ये 71 वर खेळतोय प्रणव. स्ट्राईक एंडला. भावेश ओढ दी विकेटने तयार. आखू टप्प्याचा बॉल, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग मधून काढलाय. अजून एक उत्तुंग षटकार. प्रणव सेट ऑन फायर. आज मैदानाला आग लाभली याने. इतकी अप्रतिम फलंदाजी. मैदानाच्या चौफेर टोले जंग फटके खेळलेत. त्याच्या भात्यामध्ये अनेक फटके ऍक्शन रिप्ले इथे देखील पाहूया. अकू टप्प्याचा बॉल होता, शॉट ऑफ गुड लेंथ आणि जसा टप्पा वरती आला पिकअप केला आणि बरोबर षटकार स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवून दिला. 6 धावा. या 6 धावांनी धावफलक अजून पुढे आलाय. 105 धावांचं लक्ष या खेळाडूने जी काही फलंदाजी केली आहे, आज मात्र हा खेळाडू भरपूर चर्चेत राहणार आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू बॉटम हँडचा वापर केला, ड्राईव्ह केलाय समोर. एकदा इथे देखील मेल. एकेरी बरोबर धावफलक 103 वर पोहोचलाय. आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज असणार आहे. 105 चं लक्ष होतं. योगेश 10 बॉल मध्ये 20 वर खेळत आहेत. 200चा स्ट्राईक रेट त्यांचा देखील आहे. दुसऱ्या बाजूला 24 मध्ये 78 वर खेळतोय आणि आता 14 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण विजयाचं आलेलं आहे. पायावरचा बॉल लेग स्टंपवर टाकलेला बॉल होता, मात्र यावेळेला कोणतीही धाव घेतलेली नाहीये. अजून एक चेंडू शिल्लक आहे. भरपूर वेळानंतर डॉट बॉल देखील टाकला गेलाय. भावेश 1.5 षटकामध्ये 23 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही एक चेंडू टाकायचंय. 5.5 षटकांमध्येच हे आव्हान नजरेमध्ये जवळ आणलं. शेवटचा विजयी षटकार योगेशांच्या बॅट मधून. सामना समाप्त. न्यूमवी स्टॅलियन्सने 9 विकेट्सने हा सामना जिंकलाय.
6 षटकांमध्येच 105 धावांचा पल्ला पूर्ण केला आणि एक मोठा विजय इथे मिळतोय गुरुजी तालीमच्या विरोधात न्यू मूवी स्टॅलियन्सला. आमचे मंडळ भारी. डगआउट मधला आपण जल्लोष पाहतोय. 9 विकेट्सने हा सामना इथे जिंकला. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम फलंदाजी प्रणव लोखंडे. आणि आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी जोडणार आहोत. मैदानामध्ये आपण पाहतोय जयघोष केला जातोय. हे सेलिब्रेशन आहे विजयाचं. न्यू मूवी स्टॅलियन्सने 9 विकेट्सने हा सामना जिंकला. आणि आता या सामन्याचा सामनावीर एक हाती ज्याने एक पात्री अभिनय करताना हा सामना खेचून आणला. दोन्ही टीम्स प्रेझेंटेशन एरिया पाशी यायचंय प्लीज. यज्ञेश टीमला घेऊन इकडे ये. गुरुजी तालीम टायटन्स, गुरुजी तालीम टीम प्लेयर्स प्लीज इकडे या. प्रणवने 24 बॉलमध्ये 78 काढल्या. योगेशने 12 बॉलमध्ये 26 धावा काढून चांगली साथ दिली. तन्मयने मात्र छाप पाडलेली नव्हती. 2 बॉलमध्ये 1 धाव काढून तो बाद झाला. सुशीलचं 1 षटक 23 धावा त्यांनी खर्च केला. 1 विकेट घेतली. समीर 1 षटक 9 धावा. भावेश 2 षटक 29 आणि सुशांत 1 षटक 47 धावा. 9 विकेटने सामना जिंकलाय. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी. आदरणीय मिलिंद कुलकर्णी सर आपल्यासोबत जोडले जातील. इट्स ओ टू यू सर. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यासाठी मी प्रसिद्ध खेळाडू छत्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले सोपान कटके यांना